नागपुर के जरीपटका थाना क्षेत्र में ट्रैफिक चेकिंग के दौरान हंगामा हो गया। एक बिना नंबर की गाड़ी को रोकना ट्रैफिक पुलिस को भारी पड़ गया। जब गाड़ी रोकी गई तो ड्राइवर ने न सिर्फ पुलिस से बदतमीजी की बल्कि अपने भाई को मौके पर बुलाकर पुलिस पर दबाव बनाने की कोशिश भी की। महिला पुलिस उपनिरीक्षक ने खुद इस मामले में एफआईआर दर्ज की है। बिना नंबर प्लेट की गाड़ी, ना ड्राइविंग लाइसेंस, ऊपर से पुलिस से बदतमीजी और धमकी। तुम कौन हो मेरे भाई की गाड़ी रोकने वाले? ये सवाल आरोपी के भाई ने खुलेआम पुलिस से पूछा। अब ये मामला सीधा जरीपटका थाने में एफआईआर तक पहुंच चुका है। सरांना एवढंच बोललो की सर आपल्या गाडी मला आपली लायसन्स शो करा। माझी नाकाबंदी आहे पॉईंटवर। त्या सरांनी मला काही लायसन्स दाखवली नाही। त्याच्यानंतर म्हणलो आपल्या गाडी साहेब 3 आकडे आहेत आणि बाकी तुमचे नंबर काही नाही आहे त्या गाडीला। त्यांना मी बोललो साहेब आपला आरसी पण दाखवा आपल्याला, गाडी नंबर मला तुमची गाडी डिपार्टर वाटून राहिली। म्हणजे काउंट जनरली गाडीला 4 आकडे असते साहेब। एमएच काही असला सिरीज एमएच 40, 49, एमएच 31 सिरीज असते। त्याच्यानंतर आपल्या गाडीला 4 आकडे नंबर असतात। त्यांनी आम्हाला काय आरसी लायसन पण नाही दाखवली, आरसी पण नाही दाखवली साहेब। त्यांनी आपल्या दादाला फोन केलेला आहे। दादाला फोन करताना त्यांचे दादा आले, गाडी रोडाच्या बिचोबी थांबवली। फॉर्च्युनर ब्लॅक कलर होती। त्यांना आम्हाला आरे रावी करायला बसले, काही विचारपूस नाही। आम्ही दादांना रिक्वेस्ट केला साहेब आरे रावी करा नका आम्हाला, आमची नाकाबंदी साहेबांची वरिष्ठांच्या आदेशाने लागलेली आहे। मी एपीआय जितेंद्र ठाकूर, पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर शहर। काल दिनांक 16/7/2025 रोजी रात्री जिंजर मॉलजवळ रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबवण्यात आली होती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षकचा। त्यामध्ये आमची महिला पोलीस निरीक्षक बाबर मॅडम सोबत स्टाफ व ट्रॅफिकचा काही स्टाफ होता। ते जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबवित असताना रात्री 20:20 वाजता सुमारास इटारसी पिलाजवळ एक काळ्या रंगाची गाडी आली। त्या गाडीमध्ये एक महिला आणि त्यांना नंबर प्लेट RTO नियमाप्रमाणे नसल्याने त्याला जे सोबतचे नाकाबंदीमधले ट्रॅफिक अंमलदार होते त्यांनी बॅरिकेडजवळ थांबण्याचा इशारा केला। त्यांनी बॅरिकेडला बॅरिकेडच्या साईडने गाडी कोणाच्या पडविण्याचा प्रयत्न केला, तर त्याला अडवलं ट्रॅफिकवाल्यांनी आणि गाडी अडवून मग त्याला त्यांचे लायसन विचारले। त्यामध्ये एक महिला पण बसली होती। त्यांनी त्यांच्याकडे लायसन नसल्याची माहिती दिली RTO ट्रॅफिकवाल्यांना। मग ट्रॅफिकवाल्यांनी त्यांना लायसन व्हॉट्सअपवर बोलून घ्या, गाडीचे पेपर व्हॉट्सअपवर बोलून घ्या असं बोलले। मग त्यांनी कोणाला तरी फोन लावला। मग फोन लावल्यानंतर तो जो गाडीवाला होता त्याचा भाऊ दुसरी गाडी घेऊन आला आणि त्यांनी लगेच गाडी घेऊन आल्यानंतर पोलीसवाले ऐसी करते अरेरावीची भाषा, समोरचे जे दोन्ही होत्या अरेरावीची भाषा, आणि जो आमचा ट्रॅफिकवाला होता त्याची कॉलर पकडली त्यांनी ट्रॅफिक अंमलदार। तर त्या दरम्यान मग कॉल केला आमच्या स्टाफनी आणि कॉल केल्यानंतर मग तिथे पोलीस निरीक्षक कदम साहेब आले ट्रॅफिकचे। ते आल्यानंतर त्यांच्यासोबत जे मध्ये जी महिला होती आणि जो गाडीवाला होता माणूस, त्याने हितेश गजराणी त्याचं नाव सांगितलं। त्याची जी सोबत महिला होती तिने पत्नी हे नाव सांगितले आणि ते पण त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा बोलत होते। आणि त्या दरम्यान ते जे गाडी आली होती मदत करायला त्यांना, ते लोक व्हिडिओ बनवत होते। ते लोक त्यांनी पण पोलिसांसोबत असभ्य वर्तन केलं। मग हे कॉल झाल्यानंतर मग पोलीस स्टेशनचे ड्युटी ऑफिसर आले। मग त्यांनी जे सरकारी कामात अडथळा व्यत्यय निर्माण केला त्यासाठी मग त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यांचे नाव निष्पन्न करण्यात आले आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध जे लोक आहेत FIR नंबर 525/2025 कलम 132, 351, 1-2, 352, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलीस स्टेशन जरीपटका करत आहे।